हॅलो फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम टू द ऑफिशियल युट्यूब चॅनल ऑफ साकार एज्युकेशन नाशिक. तर मग मित्रांनो, सर्वांना माहित आहे तुम्हाला की सध्या तुमच्या समोर बऱ्याच एक्झाम्स आहेत आणि खास करून IBPS PO प्री तर ती तुम्हाला ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये द्यायची आहे. सो आय होप यू मस्ट बी टेकिंग प्रॉपर एफर्ट्स टू क्रॅक दोज एक्झाम्स, राईट. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की या सर्व एक्झाम मध्ये इंग्लिश सेक्शन्स मध्ये आजकाल बरेच व्हेरिएशन्स तुम्हाला मिळत आहे. आपण या अगोदर काही लेक्चर्स बघितले त्यामध्ये, आणि आज आपण बघणार आहोत डबल फिलर्स, जो की तुम्हाला मोस्ट प्रोबेबली एक्झाम मध्ये तुम्हाला IBPS PO मध्ये किंवा बाकीच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये दिसेलच, राईट. तर मग या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करता येतील आणि कशा प्रकारचे वेगवेगळे अप्रोच आहेत ज्यानुसार आपण ज्यांचा यूज करून आपण तोच क्वेश्चन अगदी वेगवेगळ्या मेथडने यूज करून सोपं त्याच क्वेश्चनला सोपं करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, राईट. पण बरेच मुलं या गोष्टीला कन्फ्युज होतात. पण मित्रांनो, आपल्याला कन्फ्युज होण्याचं थोडंही कारण नाहीये, राईट. जर आपण प्रॉपर मेथड्स कडे लक्ष दिलंय, आपण कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी वापरलेल्या आहेत, कशा ट्रिक्स आहेत आपल्याकडे, या गोष्टींचा जर आपण प्रॉपर यूज केला तुमच्या प्रिपरेशन मध्ये, राईट, तर तुम्हाला निश्चितच एक्झाम मध्ये फायदा होईल या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना, राईट. चला तर मग मित्रांनो, आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात आजचा टॉपिक, दॅट इज डबल फिलर्स. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, कुठलाही क्वेश्चन ज्यावेळेस आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असणार आहे? डिरेक्शन्स रीड करणं. आता त्याचं इम्पॉर्टन्स सांगायची गरज नाहीये, कारण की आजकालचा जो पेपर आहे त्यांचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये इन्स्ट्रक्शन्स खूप चेंज होत आहे. त्यामुळे अजून कुठल्याच प्रकारचं काही करायचं नाही आपल्याला, आणि प्रॉपर डिरेक्शन रीड करायचे आणि त्यानुसारच आपल्याला क्वेश्चन्स आन्सर करायचे. ठीक आहे. So I would read the instructions for you. So in the following questions, a sentence is given with the two blanks. You have to find the pair of the words from the given options that fit both the blanks in the given order and make the sentence grammatically and contextually correct. या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे, त्यामध्ये दोन ब्लँक दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत काही, आणि एका ऑप्शन्स मध्ये दोन वर्ड दिले आहेत जे रिस्पेक्टिव्हली फर्स्ट आणि सेकंड ब्लँक मध्ये अप्रोप्रिएट बसतील. ठीक आहे. येस. आता क्वेश्चन सॉल्व्ह करत असतानाच मी तुम्हाला वेगवेगळा अप्रोच एक्सप्लेन करत चालणार आहे. तर जो अप्रोच तुम्हाला ठीक वाटला तो अप्रोच तुम्हाला यूज करायचा आहे, कारण की आपल्याला एकच मेथडनं सर्वच प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल असं नाही, राईट. पण आपल्याकडे जर वेगवेगळे अप्रोच आहेत तर आपण त्यांचा यूज करून सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये तुम्ही एक्झाम मध्ये ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर ते कसे, तर आपण हे सॉल्व्ह करत असताना बघूया. ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1 दिलाय. Congress leaders stress that this manifesto dash the needs and dash of the marginalized section of the society. ओके. तर पहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला विथ ब्लँक ते रीड करायचे आणि त्याचा जसं तसं मिनिंग अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, पहिली गोष्ट. आता हे का बरं करायचंय? कारण जेणेकरून जर आपल्याला थोडी बहुत अंडरस्टँडिंग आली सेंटेन्सची तर तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह मध्ये समजून येईल, कारण तो सेंटेन्स पॉझिटिव्ह काही बोलतोय का निगेटिव्ह काही बोलतोय हे जर आपल्याला समजलं तर येणारा जो एक्सपेक्टेड वर्ड असणार आहे तोचाही आयडिया येऊन जाईल, राईट. येस. आपण याविषयी मागच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा बघितलेलं आहे, राईट. येस. तर बघा, अंडरस्टँड करून बघूयात की काँग्रेस लीडर्स स्ट्रेस दॅट दिस मॅनिफेस्टो डॅश द नीड्स अँड डॅश ऑफ द मार्जिनाइज्ड सेक्शन ऑफ द सोसायटी. आता काँग्रेस लीडर एक एम्फसाइज करता हे तो जो मॅनिफेस्टो आहे त्यांचा, म्हणजे ज्याला आपण अजेंडा म्हणतो की, राईट, तो मॅनिफेस्टो मध्ये लिहिलेला असतो की हा जो मॅनिफेस्टो आहे या मार्जिनलाइज सेक्शन जो आहे सोसायटीचा, राईट, त्यांच्या गरजा आणि डॅश काहीतरी करतोय, राईट. तर हे आपल्याला बोलायचं, राईट. मग निश्चित आपल्याला जर काही कॉमन सेन्स आहे की कुठली जर पार्टी स्वतःचा जर मॅनिफेस्टो एक्सप्लेन करत असेल तर ती काहीतरी पॉझिटिव्ह प्रॉमिसेस देत असते, राईट. त्यामुळे पॉझिटिव्ह वर्ड येणार आहे, हे क्रिया जो आपण करू शकतो इथं, राईट. हा एक पर्याय झाला, राईट. दुसरी गोष्ट आहे की आपण ऑप्शन्स वाईज जाऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की आता ग्रामॅटिकल आस्पेक्ट वापरता येईल इथं. बघा, दिस मॅनिफेस्टो काँग्रेस लीडर स्ट्रेस दॅटच्या नंतर सेंटेन्स वेगळं झालं, दिस मॅनिफेस्टो हा सब्जेक्ट झाला, यानंतर काय यायला पाहिजे? वर्ब यायला पाहिजे. मग आपण म्हणू शकतो की फर्स्ट ब्लँक मध्ये वर्ब यायला पाहिजे, पण इथं सर्वजण वर्बच आहेत आणि ते सुद्धा सब्जेक्ट सिंग्युलर त्यानुसार आहे. त्यामुळे आपल्याला ही मेथड इथं वापरता येणार नाही, पण याचा यूज तुम्ही वेगवेगळ्या क्वेश्चन्स मध्ये करू शकता, राईट. येस. आता अजून एक गोष्ट म्हणजे कुठली, आपल्याला इलिमिनेशन मेथड वापरायची, राईट. ही एक्झाम मध्ये आपल्याला खूप म्हणजे ऍक्च्युअली काम
कामी येणारी अशी मेथड, राईट. बघा आता ऑप्शन पुट करून बघूयात आपण. ओके, प्रत्येक ऑप्शन पुट करून बघूयात. ठीक आहे. सो काँग्रेस लीडर स्ट्रेस दॅट दिस मॅनिफेस्टो कव्हर्स द नीड्स अँड इन्स्पिरेशन्स ऑफ द मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटी. तर पहिली तर गोष्ट इन्स्पिरेशन्स येणार नाही. इन्स्पिरेशन्स म्हणजे डायरेक्ट मोटिवेशनल फॅक्टर असा येतोय, राईट. ते खूप वेग वाटून जाईल जर का त्यांनी तसं प्रॉमिस करता येतं, राईट. येस, त्यामुळे इन्स्पिरेशन येणार नाही हे तर तुम्हाला समजलंच. आता यावरनं एक आयडिया तर तुम्हाला आली, कुठली? यामध्ये एक जरी वर्ड आपल्याला माहित झाला की हा वर्ड येणार नाही तर दुसरा ऑप्शन आपल्याला चेक करायची गरज नाहीये, राईट. येस, एक्झाम मध्ये आपला असा टाइम सेव्ह होणार, राईट. पण इथं तुम्हाला कव्हर्स येईल का हे चेक करायचं. आता आपलं प्रॅक्टिस करतोय आपण सध्या, त्यामुळे आपल्याला ऑप्शन प्रत्येक चेक करायचे आणि प्रत्येक ऑप्शन का बरं नाहीये हे सुद्धा आपल्याला त्याचं रिझन फाइंड आउट करायचं. त्यामुळे आपण कव्हर्स येऊ शकतो का बघा बरं, की काँग्रेस लीडर स्ट्रेस दॅट दिस मॅनिफेस्टो covers the needs. Yes, covers can be the right option here in the first blank, right. कारण covers चा अर्थ that deals with असं पण होऊ शकतं की नाही. जसं आपण म्हणू शकतो की this manifesto deals with the needs, right. Deals with the needs of the marginalized section of the society, है ना. म्हणजे त्याच्या गरजा कॅटर करण्याचा प्रयत्न करतोय असं आपण म्हणू शकतो. तर कव्हर्स तर येऊ शकतो, राईट. येस, है ना. इन्स्पिरेशन येणार नाही, त्यामुळे आपण हे ऑप्शन्स तर निग्लेक्ट केलेले. बघा पुढचं ऑप्शन बी येतं का बघा. काँग्रेस लीडर्स स्ट्रेस दॅट दिस मॅनिफेस्टो इन्क्लूड्स द नीड्स. आता बघा गरजा इन्क्लूड करताय. इन्क्लूड करणं हे बघा, इन्क्लूड करणं हे इम्पॉर्टंट नाहीये, राईट. कुठलाही जर पॉलिटिकल मॅनिफेस्टो असणार आहे त्यांनी त्या गरजा ज्या असतात त्यांनी टॅकल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त इन्क्लूड करणं इज नॉट द प्रॉपर ऑप्शन, राईट. येस, आपल्याला त्याला बाजूला ठेवूयात आपण. बाकी यापेक्षाही जर दुसरं काही चांगलं ऑप्शन असेल बेटर तर ते आपल्याला ऑप्शन सूट करायचे, ठीक आहे, मॅच करायचे. बघा पुढे येईल का. अँड रिक्वायरमेंट्स ऑफ द मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटी. हा, रिक्वायरमेंट्स होऊ शकता. ओके, includes needs and requirements of the marginalized sections of the society. त्यांच्या गरजा आणि आता गरजा आणि रिक्वायरमेंट हे तर सारखंच यायला लागले ना, त्यामुळे हे रिडंडन्सी होते. त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की रिक्वायरमेंट सुद्धा येणार नाही, कारण की इथं नीड्स आणि रिक्वायरमेंटचा आता सारखाच व्हायला लागलाय ना. यावरून सुद्धा म्हणू शकतो की ऑप्शन रिक्वायरमेंट येणार नाही, राईट. येस, चला पुढं ऑप्शन बघा. इन्क्लूड्स येईल का इथं. इन्क्लूड सी नाही येणार, पण आपल्याला माहित होतं की इन्क्लूड थोडं पॉसिबिलिटी होती त्यामुळे आपण त्याला बाजूला ठेवलं होतं. पण आपण यावरनं समजलं की रिक्वायरमेंट्स आणि नीड्स हे दोन काय झाले शब्द सेम मिनिंगचे झालेत, है ना. त्यामुळे आपल्याला रिडंडन्सी झाली असते. त्यामुळे आपण ऑप्शन जो सेकंड ब्लँक येतो ऑप्शन बी मधला तो आला नाही, त्यामुळे ऑप्शन फर्स्ट सुद्धा येणार नाहीये, राईट. येस, बघा पुढं सी येईल का बघा. काँग्रेस लीडर स्ट्रेस दॅट दिस मॅनिफेस्टो अड्रेसेस द नीड्स and aspirations of the marginalized sections of the society. हा ऑप्शन अगदी प्रॉपर बसेल इथं का, कारण की अड्रेस करणं म्हणजे काय करणं, टू ट्राय टू सॉल्व समथिंग, है ना. टू अड्रेस समथिंग म्हणजेच काय करणं, टू ट्राय टू सॉल्व समथिंग किंवा त्या गोष्टीला सॉल्व करण्याचा प्रयत्न करणं किंवा टॅकल करण्याचा प्रयत्न करणं असा होतो, राईट. त्यामुळे आपण अड्रेसेस हा पण म्हणू शकतो. आणि काय अड्रेस करतोय तो मॅनिफेस्टो त्यांच्या गरजा आणि अस्पायरेशन्स म्हणजे त्यांच्या ज्या काही इच्छा असतील, डिझायर्स असतील पुढच्या त्या सोसायटीच्या, त्या सुद्धा या कॅटर करण्याचा प्रयत्न करतोय असं याचा अर्थ होतो, ठीक आहे. सो ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन असं आपण म्हणू शकतो. आता इथं आपण शुअर आहे म्हणून डायरेक्टली चेक केलं. ऑप्शन पुढचं बघा, इंडिकेट्स असे येते का. काँग्रेस लीडर स्ट्रेस दॅट दिस मॅनिफेस्टो इंडिकेट्स. आता इंडिकेट्स हा तर ऑप्शन येणारच नाही, कारण की इंडिकेट करण्यावरनं त्यांचा काही प्लस पॉईंट होणार नाही, कारण कुठलाही पार्टी मॅनिफेस्टो हा प्रॉमिस असते त्यांची सोसायटीला, राईट, जनतेला. तर इंडिकेट्स चा काही संबंध नाहीये, काही रिपोर्ट नाहीये एखादा, राईट. येस, त्यामुळे आपल्याला समजलं की ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन आहे. सेकंड नंबर क्वेश्चन बघा दिलेला आहे. इट इज नाउ इम्पॉर्टंट फॉर द सेंट्रल बँक टू dash that the discipline in the system does not dash. ओके, आता कधीही लक्षात ठेवायचंय की आपल्याला एक तर मिनिंग आयडेंटिफाय करायचं आणि दिलेल्या ऑप्शन्स पैकी जो अप्रोप्रिएट आन्सर आहे ना ते अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला चूज करायचं. ओके, सो ऑप्शन पुट करून बघूयात आपण.
So it is now important for the central bank to command that the discipline in the system does not break. की हे खूप सध्या इम्पॉर्टंट सेंट्रल बँकेला की कमांड करण्यासाठी म्हणजे जणू काही ऑर्डर देण्यासाठी की डिसिप्लिन जो आहे सिस्टीम मधला तो रेक्ट होणार नाही. रेक्टचा अर्थ होतो डिस्ट्रॉय होणं, राईट. ओके, तर रेक्ट इथं ऑप्शन ठीक आहे, पण कमांड आपल्याला ठीक वाटतं. कमांड म्हणजे डायरेक्टली तो ऑर्डर देण्यासारखा हा शब्द झाला. तर कमांड इथं आपल्याला म्हणू शकतो कमांड आपण जर का प्रॉपर सेन्स येतोय आपल्याला की कमांड हा शब्द एक ऑर्डर दिल्यासारखा होतोय, त्यामुळे आपण कमांड हा ऑप्शन इथे येणार नाही असं म्हणू शकतो, राईट. त्यानंतर बघा नोटीस. सो इट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर द सेंट्रल बँक टू नोटीस दॅट द डिसिप्लिन इन द, हे बघा सेंट्रल बँकेला फक्त नोटीसच करायचे म्हणजे फक्त लक्षच द्यायचे काय का, राईट. त्या डिसिप्लिन आता आपल्याला माहितीये की काय करायची गरज आहे. डिसिप्लिन द सिस्टीम डज नॉट डॅश, की जो सिस्टीम मधला डिसिप्लिन आहे तो डिसिप्लिन राहायला पाहिजे याची त्याने काळजी घेतली पाहिजे किंवा त्याने काय राईट काय प्रॉपर मेजर्स घेतले पाहिजे त्याच्यासाठी. फक्त लक्ष दिलं पाहिजे म्हणजे काय नोटीस केलं पाहिजे असं तर म्हणू शकणार नाही ना. तर त्यामुळे नोटीस कॅन इझिली बी निग्लेक्टेड हेअर, राईट. त्यामुळे वीक हा ऑप्शन पुढचा ऑप्शन चेक करायची गरज आहे का नाही. बघा पुढं सी ऑप्शन येतोय का ते चेक करा. ओके, फॉर द सेंट्रल बँक टू मेंटेन दॅट द डिसिप्लिन इन द सिस्टीम डज नॉट एक्झिस्ट. आता मेंटेन आला असता की त्यांना मेंटेन करण्याची गरज आहे काय की सिस्टीम मधला जो डिसिप्लिन आहे तो एक्झिस्टच करणार नाही. आता एक्झिस्टच करणार नाही म्हणजे मग पूर्ण गोंधळच होऊन जाईल, राईट. त्यामुळे एक्झिस्ट हा शब्द एक्झॅक्टली खूप इझिली आपण ऑप्शन निग्लेक्ट केलेला आहे. त्यामुळे आपल्याला मेंटेन हा जरी आपल्याला ठीक आहे अप्रोप्रिएट वाटत असला तर ऑप्शन सेकंड इथं येत नाहीये बरोबर, सॉरी सेकंड वर्ड तिथे प्रॉपर फिट होत नाहीये. त्यामुळे आपण म्हणू शकतो की ऑप्शन सी ऑल्सो निग्लेक्टेड, ठीक आहे. येस. आणि बघा आपल्याला समजलं की तीन ऑप्शन जर का इफ यू आर व्हेरी शुअर ऑन युअर अप्रोच किंवा पहिले तीन ऑप्शन हे अगदी चुकीचेच आहेत, येऊ शकत नाही, तर चौथा ऑप्शन आपल्याला माहिती आहे की एनी हाऊ तोच ऑप्शन येणार आहे. एक तर ती मेथड आहे, येस. आणि दुसरी गोष्ट कुठली आपण ते चेक करूया तर प्रॉपर येतोय का. सो इट इज नो इम्पॉर्टंट फॉर द सेंट्रल बँक टू एन्श्युअर म्हणजे खात्री करण्याची गरज आहे त्यांना काय दॅट द डिसिप्लिन इन द सिस्टीम डज नॉट स्लॅकन. स्लॅकन म्हणजे काय म्हणतं की डिक्रीज होणं, हळूहळू आहे ना, टू स्लो डाऊन किंवा ओके टू स्लो डाऊन आपण असं म्हणू शकतो किंवा डिक्रीज म्हणू शकतो त्याला. है ना, असं म्हणू शकतो. त्यामुळे हा शब्द आपल्याला समजला की प्रॉपर ऑप्शन आहे, त्यानुसार आपण आन्सर प्रॉपरली क्लिक केलेलं आहे, ठीक आहे. येस. बघा पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये तोही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचंय की ह्या ज्या सर्व ज्या मेथड्स आपल्याला युज करता येतील त्या सर्व मेथड्स आपल्याला युज करण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. क्वेश्चन रीड करा. इट इज पॉसिबल दॅट धिस पीस ऑफ डॅश इज लाइकली टू बी यूज अगेन्स्ट हिम बाय हिज इलेक्टोरल डॅश. अर्थ काढण्याचा प्रयत्न अर्थ बघा काय होतो याचा. इट इज पॉसिबल दॅट, हे पॉसिबल आहे काय धिस पीस ऑफ, हा जो पीस आहे कशाचा तरी, इज लाइकली टू बी यूज अगेन्स्ट हिम, की त्याच्या अगेन्स्ट हा यूज केला जाऊ शकतो बाय हिज इलेक्टोरल डॅश. आता कोण अगेन्स्ट त्याच्या यूज करेल तर आपल्याला सेन्स तर एकदम अप्रोप्रिएट आलेला आहे की इथं अर्थ काय म्हणतोय की असं पॉसिबल आहे की हे जे काहीतरी आहे ते त्याच्या अगेन्स्ट वापरले जाऊ शकतात त्याच्या इलेक्टोरल प्रोसेस मधल्या कुणीतरी, है ना. आपल्याला सेन्स तर आलेला आहे. बघा पुढं ऑप्शन वाईज जा. इट इज पॉसिबल दॅट दिस पीस ऑफ, आता पहिली तर गोष्ट माहिती हे सांगायची गरज ग्रामॅटिकल सध्या इथं ऑप्शन्स एवढे क्लोज आहेत त्यामुळे आपल्याला ग्रामरचा जास्त फायदा इथं होणार नाहीये, कारण की ऑप्शन नंतर नाऊन यायला पाहिजे हे समजलं, पण ऍडवाइस, इन्फॉर्मेशन, गार्बेज, पेपर हे सर्व काय येतं इथं नाऊनच आहे, राईट. येस. तर आपण ऑप्शन वाईज जाऊया डायरेक्टली. सो इट इज पॉसिबल दॅट दिस पीस ऑफ ऍडवाइस इज लाइकली टू बी युज्ड अगेन्स्ट हिम, की असं होऊ शकतं की ही जी पीस ऑफ ऍडवाइस आहे ती त्याच्या अगेन्स्ट वापरले जाऊ शकते बाय हिज इलेक्टोरल क्लॅन्स. आता ऍडवाइस हा शब्द इथं प्रॉपर वाटला असता पण क्लॅन्स हा शब्द येणार नाही, कारण की माहितीये कुठलीही गोष्ट जर त्याच्या अपोजिट त्याच्या अगेन्स्ट मध्ये जर वापरणार असेल तर आपल्याला माहितीये त्याचा कोणीतरी विरोधी असला पाहिजे तो, राईट. पण क्लॅन्स मध्ये काय होतं, क्लॅन्सचा अर्थ काय होतो की पियर म्हणू शकतो आपण ज्याला, आहे ना, जे किंवा मग त्याला आपण म्हणतो ना
की कलिग्स वगैरे असतात ना, ते कलिग्स त्याला तसं म्हणू शकतो. तर जे कलिग्स आहे किंवा जे त्याच्या सोबती आहेत तेच त्याच्या अगेन्स्ट कुठली गोष्ट करणार नाहीये. त्यामुळे आपल्याला माहिती की या शब्दावरून आपण म्हणू शकतो ऑप्शन ए इज नॉट द राईट आन्सर. पुढे बघा, इट इज पॉसिबल दॅट दिस पीस ऑफ इन्फॉर्मेशन इज लाईकली टू बी यूज अगेन्स्ट हिम. की असं पॉसिबल आहे की ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या अगेन्स्ट यूज केल्या जाऊ शकते बाय हिज इलेक्ट्रल रायव्हल्स. रायव्हल्स म्हणजे कोण? जे विरोधी आहेत, राईट, विरोधी आहेत म्हणजे अपोनंट्स आहेत, राईट. येस, तर हा ऑप्शन अगदी प्रॉपरली फिट होतोय तिथं, है ना. तर पुढे चला, हे ऑप्शन आपल्याला चेक करूयात, हे आपलं राईट ऑप्शन आहे का? तर मोस्ट प्रोबेबली हेच आन्सर असायला पाहिजे, पण आपण बाकीचे ऑप्शन चेक केलेले नाही आहेत ना, सो दॅट आपल्याला प्रॉपर आन्सर एक्झॅक्ट म्हणजे जे अॅक्युरेट आन्सर आहे ते करायचंय. त्यामुळे आपल्याला बाकीचे ऑप्शन सुद्धा चेक करावे लागतील. ठीक आहे, बघा ऑप्शन सी येते का? इट इज पॉसिबल दॅट दिस पीस ऑफ गार्बेज. आता पहिली गोष्ट ती शब्दावरूनच समजलं की या गार्बेज वरनं, की तुम्ही म्हणतायच गार्बेज, गार्बेजचा अर्थच काय असतो की वेस्ट म्हणता ना तुम्ही. एखादी गोष्ट वेस्टफुल जी असते, राईट, त्यालाच तर आपण गार्बेज म्हणतो. मग एखादी जी तुम्ही बोलतानाच म्हणताय की ही जी एक वेस्टफुल गोष्ट आहे ती यूज केल्या जाईल, त्याची यूज कसं काय होईल? ऑलरेडी ते वेस्टच आहे ना. त्यावरनं समजलं की गार्बेज हा शब्द तिथं येणार नाही. अपोनंट्स हाला की तिथं आला असता, राईट. जसं मी म्हटलं की रायव्हलचा सिनोनिमच अपोनंट्स आहे, राईट. पण आपण म्हणू शकतो की फर्स्ट ब्लँक वरूनच आपल्याला समजलं की पुढचा ऑप्शन आपल्याला चेक करायची गरज नाहीये तिथं. ठीक आहे, पेपर. ओके, इट इज पॉसिबल दॅट दिस पीस ऑफ पेपर. आता पेपर हा जो पेपर आहे, मग एखादा डॉक्युमेंट म्हणू शकतो आपण त्याला. हे जे डॉक्युमेंट आहे त्याच्या अगेन्स्ट वापरले जाऊ शकतो कुणाकडून? त्याच्या अलाइज कडून. अलाइज कडून तर तुम्हाला माहिती आहे कोण असतात अलाइज म्हणजे? कोण असतात अलाइज म्हणजे? कोण असतात? फ्रेंड्स असतात किंवा जे कोलॅबोरेशन केलेलं असतं त्यांनी एकमेकांसोबत. मग ज्यांची कोलॅबोरेशन झालेलं आहे, अलायन्स झालेलं आहे, तेच लोक आपल्या स्वतःच्या कॅन्डिडेटच्या अपोजिट मध्ये काय करतील का? नाही. त्यामुळे आपल्याला समजलं हे सुद्धा ऑप्शन येणार नाही, राईट. त्यामुळे वी वेर राईट दॅट ऑप्शन बी इज द राईट चॉईस. ठीक आहे, अशा पद्धतीने मला तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे है ना. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, द डॅश फॉर farm loan waivers has been growing, but this measure alone cannot be a dash solution to a mounting agrarian distress. ओके, आता इथे नाऊन यायला पाहिजे, माहितीये तुम्हाला. यस, द चा आर्टिकल दिलेलं आहे, नाऊन यायला पाहिजे. तर सर्वजण काय ऑप्शन मध्ये पण दिसतंय तुम्हाला की सर्व ऑप्शन्स नाऊन आहेत. ओके, मग ऑप्शन पुट करून बघायचं आपल्याला. ठीक आहे, द स्लोगन्स फॉर फार्म लोन वेवर्स हॅज बीन ग्रोविंग. आता स्लोगन्सचा अर्थच काय होतो? की स्लोगनचा अर्थ तर डिस्प्ले होतं, डिस्प्ले ऑफ समथिंग, डिस्प्ले यूज टू ऍडव्हर्टाइज समथिंग, राईट, राईट. तर मग स्लोगन्स वाढून तर काय होणार नाहीये ना. जसं की द स्लोगन्स फॉर फार्म लोन वेवर हॅज बीन ग्रोविंग. आता स्लोगन कसे वाढत चालणार आहेत, है ना, राईट. आपल्याला असं म्हणता येईल की स्लोगन नाही वाढू शकत, डिमांड वाढू शकता, राईट, म्हणू शकतो आपण. यस, पण आपण ऑप्शन पुढे चेक करायचं आपल्याला. हे एक तर चेक करा स्लोगन्स येईल का. स्लोगन्स तर पहिली गोष्ट येणार नाही, त्यामुळे ऑप्शन पुढचं फिक्स चेक करायची गरज नाहीये, राईट. ऑप्शन बी बघा, द डिमांड फॉर फार्म लोन वेवर हॅज बीन ग्रोविंग. तर डिमांड कॅन बी द राईट आन्सर, कारण की डिमांड कॅन बी इन्क्रीज, राईट. डिमांड वाढत आहे फार्म लोनच्या मदतीसाठी, सॉरी जे वेवर्स आहेत माफी करावी, सॉरी जे शेतकरी आहेत त्यांचे जे लोन आहेत त्यांना त्या लोन्स माफ करण्यात यावे याच्यासाठी जी डिमांड आहे ती वाढती, आपण असं म्हणू शकतो, राईट. बट दिस मेजर अलोन कॅनॉट बी इफिशियंट. आता हे बघा, इफिशियंट आलं असतं पण इथं आर्टिकल आहे, इथं ग्रामर तुम्हाला मदत करणार आहे की नाही? ग्रामर इथं मदत करते बघा. इथं आर्टिकल आहे त्यामुळे ई पासून स्टार्ट होणार, वावेल साऊंडिंग वाला येणार नाहीये. त्यामुळं आपण इझिली म्हणू शकतो की जरी फर्स्ट ब्लँक मध्ये प्रॉपर वर्ड येत असला तरी सेकंड मध्ये येत नाही. त्यामुळं ऑप्शन बी इज ऑल्सो कॅन्सल. ठीक आहे, बघा सी बघा ऑप्शन येते का आता. द क्लॅमर फॉर फार्म लोन वेवर हॅज बीन ग्रोविंग. आता क्लॅमर येऊ शकते इथं. क्लॅमर तर माहिती आहे तुम्हाला, क्लॅमर म्हणजे काय होतं की पब्लिक एक्सप्रेशन असतं ना, पब्लिक एक्सप्रेशन है ना, जे लाऊड असतं, लाऊड. क्लॅमर म्हणजे लाऊड असतो, लाऊड आवाज असतो ऍक्च्युली. किंचाळ्या म्हणतो ना, ज्याला आपण आंदोलन म्हणू शकतो. तर सध्या पण तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या स्टेटमध्ये फार्मरच्या बाजूने खूप सारे आंदोलन करण्यात येत आहे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, राईट. जे बिल सध्या पारित करण्यात आलेले आहेत त्यांच्या अगेन्स्ट, राईट. हे तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण क्लॅमर म्हणू शकतो, राईट.
So the clamor for farm loan waiver has been growing, but this measure alone cannot be a permanent solution to mounting agrarian distress. तर आपण हे म्हणू शकतो की की हे जे आपले जे आंदोलन आहेत किंवा ज्या किंचाळ्या डिमांड आहेत त्या वाढत्या फार्म लोन व्यवहारासाठी, पण हा एकुलता एक असा मेजर नसणार आहे जो परमनंट सोल्युशन असेल, जे सततचा जो डिस्ट्रेस येणार आहे, म्हणजे जी गोष्ट सततचं संकट आहे त्यासाठी परमनंट सोल्युशन नसणार आहे, राईट, असं म्हणतोय. त्यामुळं ऑप्शन सी इज द राईट आन्सर. आपण इझिली पद्धतीनं हे सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन वी आर व्हेरी शुअर की ऑप्शन सी हे प्रॉपर आहे, राईट. येस. आता ऑप्शन डी येईल का, चेक करा. द एरियाज फॉर फार्म लोन वेवर हॅज बीन इम्प्रूव्हिंग. पहिली गोष्ट तर एरियाज जर आहे तर ॲज वरनं सुद्धा समजते की तुम्हाला सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर हॅव पाहिजे होती, तर त्यावरनं असंही समजलं की एरियात असे इम्प्रूव्ह होत नाही, एरियाचा आणि त्याच्या डिमांडचा काही संबंध नाहीये. एक तर तसंही लॉजिक तुम्हाला समजेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठला एरिया हा जर प्लुरल सब्जेक्ट आहे, राईट, त्यावरनं समजतं आपल्याला हॅज इथं आलंच नसतं, राईट, हॅव पाहिजे होता, यावरही समजलं की हे ऑप्शन कॅन्सल आहे. त्यामुळे आपण इझिली म्हणू शकतो की ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन, राईट. हे बघा, क्वेश्चन जरी आपले कमी होत आहे पण तरी सुद्धा तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, या पद्धतीने जर का आपण प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. ठीक आहे. येस. क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन बघूया आपण की आजच्या सेशन मधला, राईट. क्वेश्चन नंबर 5. while the law dash food security, it does not dash adequate cash for the families. ओके, बघा, while the law, आता while तुम्हाला पहिली गोष्ट आपल्याला यावर नाही समजते, while वरनं एक मिनिंग अजून एक समजते की while जर तुम्हाला माहिती आहे while चे यूज, कॉन्ट्ररी सिच्युएशन आपल्याला सांगते while, किंवा एका साईडला हे तर दुसऱ्या साईडला ते, किंवा एका ठिकाणी ही गोष्ट घडते तर दुसऱ्या ठिकाणी ती गोष्ट घडते, अशा पद्धतीने जर का आपल्याला एक आयडिया मिळत असेल की शब्दांचा यूज जर आपल्याला समजत असेल तर आपल्याला वर्ड सुद्धा फाइंड आउट करणं खूप अगदी सोपं होऊन जाईल. ठीक आहे. येस. बघा, ऑप्शन वाईज जाऊयात आपण. वाईल द लॉ अश्युअर, पहिली तर गोष्ट लक्षात ठेवायची, आता ग्रामर नुसारच हा ऑप्शन आपल्याला इझिली फाइंड आउट करू शकतो. द लॉ हा सब्जेक्ट आहे इथं, राईट, आपल्याला वर्ब पाहिजे. आता सब्जेक्ट जर सिंग्युलर ते वर्ब सुद्धा सिंग्युलर पाहिजे, आणि आपल्याला माहिती आहे सिंपल प्रेझेंट मध्ये काय असतं, वर्ब जर का सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्बला यस, वर्बच्या फर्स्ट फॉर्मला काय येतं, यस किंवा ईएस येतं, राईट. यस. मग आपल्याला वाईल द लॉ अश्युअर, तर अश्युअर जरी खात्रीदायक असा अर्थ असला, राईट, तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की इथं अश्युअर्स असा शब्द पाहिजे होता. त्यामुळे आपल्याला बाकी ऑप्शन चेक करायची गरज आहे का, नाही. ठीक आहे. येस. while the law assure food security, it does not retain adequate cash for family. आता रिटेन म्हणजे परत ती गोष्ट रिगेन असं म्हणू शकतो, राईट, है ना. अर्थ तर मी सांगून देतो तुम्हाला, पण या अश्युअर वरनच तुम्हाला समजलं की इथं यस यस पाहिजे होता. ऑप्शन ए इज कॅन्सल. ठीक आहे. प्रोव्हाइड, सेकंड ऑप्शन पण कॅन्सल, है ना. फक्त आपल्याला कन्फ्युजन राहिलं आता सी आणि डी मध्ये ऍक्च्युअली. ठीक आहे, आपण सी आणि डीच आपण चेक करणार आहोत. while the law allows food security, आता आपल्याला म्हणतोय की लॉ काय करतोय, अलाउ करतोय फूड सिक्युरिटीला. आता लॉ अलाउ करत असतो का फूड सिक्युरिटीला, आपण हे नाही म्हणू शकत, राईट. येस. आपल्याला फूड सिक्युरिटीची खात्री पाहिजे. एखादा लॉ आपल्याला काय करू शकतो की एखाद्याला फूड सिक्युरिटी मिळणारच आहे बाबा, राईट, हे लॉ एक प्रोव्हाइड करू शकतो, प्रोव्हिजन असू शकतं. त्यामुळे आपण म्हणू शकतो की अलाउ हे तर ऑप्शन असणार नाही. ठीक आहे. येस. पुढे ऑप्शन अलाउ जरी नसलं तर पुढचा ऑप्शन येतं की बघा, while the law allows food security, it does not require adequate cash for the family. आता it does not require, त्याला कॅशची काय गरज आहे, तर याचा काही सेन्स लागत नाही. त्यामुळे हेही म्हणू शकतो की रिक्वायर हा शब्द येणार नाही, राईट. येस. आता ऑप्शन 3 जरा नाही येतं, चौथा ऑप्शन असणार आहे. आपण या लॉजिक नुसार सुद्धा जाऊ शकता, किंवा आपण डायरेक्टली अर्थानुसार एक प्रॉपर मिनिंग तुम्हाला आपल्याला ऑप्शन डी येत आहे का ते चेक करूया. ओके. while the law ensures, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लॉ खात्री करतोय, एन्श्युअर्स म्हणजे माहिती ना एखादी गोष्ट खात्री करणं, तर एन्श्युअर्स हा शब्द इथे येतोय. while the law ensures food security, म्हणजे इथे आपल्याला काय म्हणायचंय की लॉ फूड सिक्युरिटीची खात्री तर करतोय. ओके. इट डज नॉट
प्रोव्हाइड ऍडिक्वेट कॅश फॉर द फॅमिलीज म्हणजे आपल्याला हे समजलं. क्वांटरी ऍक्शन तर इथे तुम्हाला दिसली ना, की आपल्याला काय म्हणायचं, जरी इथं अर्थ काय होतो की एका ठिकाणी लॉ फूड सिक्युरिटी प्रोव्हाइड करतोय, पण काय नाही करत ते, इट डज नॉट प्रोव्हाइड ऍडिक्वेट कॅश फॉर द फॅमिलीज. म्हणजे फूड सिक्युरिटी जरी दिली, पण त्याच्यासाठी लागणारी जी कॅश आहे ना, ती कॅश प्रोव्हाइड करत नाही येतो लॉ. म्हणून आपण म्हणू शकतो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. अशा पद्धतीने जर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला निश्चितच मदत होणार आहे पेपरमध्ये. ठीक आहे मित्रांनो, आज कमी क्वेश्चन होते, पण नेक्स्ट पुढच्या जे लेक्चर्स मध्ये आपण बरेच जास्त क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न करू आणि वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळे लेक्चर्स कंडक्ट करण्याचा प्रयत्न करूया. ओके, तोपर्यंत मित्रांनो थँक्यू अँड गॉड ब्लेस यू ऑल.